या 12व्या आठवड्याच्या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। आपण रेखीय रिझमच्या पलीकडे गेलात तर काय होईल याबद्दल आम्ही सामान्य प्रश्न पाहत होतो। प्रेरणा ही आहे की 11व्या आठवड्यापर्यंत आम्ही लाटा आणि दोलनांबद्दल सर्व काही केले आणि आम्ही रेखीय रिझममध्ये अडकलो। दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर साधारणपणे ओळ मध्ये प्रतिसाद विस्थापनाच्या प्रमाणात घेतला जातो किंवा रिस्टोरिंग बल विस्थापना करण्याशी संबंधित आहे आणि नक्कीच दोलन होईल याची काळजी घेण्यासाठी एक वजा चिन्ह होते। तर आम्ही दोलनामुळे नॉन लिनियर काय करते याबद्दल सामान्य प्रश्न पाहत होतो। तर या आठवड्यातील पहिल्या व्याख्यानात आपण जे अभ्यासले ते म्हणजे टाइप मधील सर्वात सोप्या समस्यांपैकी एक होते जे साधे पेंड्युलम आहे। फक्त एकच मुद्दा असा आहे की आपण अंदाजे नाही असे केले पाहिजे की साइन अंदाजे साइन थीटा समान आहे। तर मग आपण पुढे जा आणि शेवटी च्या परिणामाकडे पहा। सिस्टममध्ये नॉनलिनिअरिटी जोडत आहे। आपण पहिली गोष्ट जी पाहिली ती म्हणजे ती नक्कीच समस्या सोडविण्यासाठी अवघड होते। आपण हे स्पष्टपणे सोडवू शकत नाही। सोप्या कार्यांच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की उदाहरणार्थ हे सोप्या साइन आणि कोसाइन कार्यांच्या बाबतीत लिहिले जाऊ शकते। तर उपाय असे नाहीत की साधे ते काही अधिक गुंतागुंतीच्या कार्यांच्या बाबतीत बाहेर पडतात, परंतु तरीही आम्ही अद्याप पेंड्युलमच्या काळातील काळाची चर्चा करण्यासाठी काहीतरी उपयुक्त मिळवू शकलो। आपण जे पाहिले ते म्हणजे कालावधी ऊर्जा किंवा इक्विव्हॅलंटली रोजी प्रारंभिक परिस्थिती किंवा अँप्लिट्यूडवर अवलंबून असतो, जेणेकरून नॉनलाइनर सिस्टमची स्वाक्षरी जी वेळ कालावधी आता सिस्टमच्या अँप्लिट्यूडवर अवलंबून आहे किंवा इक्विव्हॅलंटली सिस्टमच्या ऊर्जेवर अवलंबून असते। आणि आपण त्याची तुलना करू इच्छित असल्यास परत जा आणि साध्या पेंड्युलमच्या कालावधीकडे पहा। हे या सर्व प्रमाणांपासून स्वतंत्र आहे। ते डिस्जंट ऊर्जेवर अवलंबून आहे, डिस्जंट अँप्लिट्यूडवर अवलंबून असते। हे केवळ पेंड्युलम आणि गुरुत्वाकर्षणामुळे प्रवेगाच्या लांबीवर अवलंबून असते। तर स्पष्टपणे नॉन लिनियरचा ऑक्सिंग सिस्टीमवर मोठा परिणाम होत आहे। आता या वर्गात आम्ही साधे पेंड्युलम पाहिले जे कोणत्याही नष्ट होण्याच्या अधीन नव्हते, कोणत्याही बाह्य भागाच्या डिसिपेशन नव्हते। तर या प्रकरणात चला प्रयत्न करूया आणि अर्ज करू। म्हणून मी पुन्हा एकदा हे लक्षात ठेवण्यासाठी म्हटल्याप्रमाणे रेषीय यंत्रणा असे आहेत जे पुनर्संचयित बल विस्थापन नॉन रेखीयता किंवा नॉन लिनियर प्रणाली आहे ज्यासाठी रिस्टोरिंग शक्ती आहे। विस्थापनाचे काही नॉन लिनियर कार्य अनुपातिक शी संबंधित आहे आणि भाग घेणे हे सहसा सामान्यत नॉन लिनियर सामान्यत ऑसिलेटरी कार्य असते। कारण च्या बाबतीतही आम्ही 11व्या आठवड्यापर्यंत अभ्यास केला होता। जेव्हा आम्ही पहिल्या ऑसिलेटरचा अभ्यास अनेक आठवड्यांपूर्वी केला तेव्हा आम्ही काही 0 साइन ओमेगा किंवा F0 सह ओमेगा टेम टी असल्याचे भाग पाडले। तर त्याचे साइनसॉइडल फंक्शन म्हणून आम्ही सामान्यत जर आपण त्यास नॉन लिनियर कार्य मानले तर आम्ही त्यास लिनियर फंक्शन म्हणून ने भाग घेण्यास भाग पाडतो, कारण ते थोडेसे अफिसी फंक्शन आहे। समजा तुम्ही ते 0 वेळा ओमेगा टी होते ते वेळेत लिनियर आहे। हे सर्व म्हणते की एकात्मिक बल ने वाढेल जी थोडी आणि शारीरिक आहे आणि टिकवून ठेवता येणार नाही। म्हणून जर आपण पहिल्या ऑसिलेटरमध्ये आपण काय अभ्यास केले हे आपल्याला आठवत असेल तर बऱ्याच आठवड्यांनी चे इक्वेशन येथे दिले आहे। m x डबल डॉट प्लस गॅमा x डॉट प्लस k डॉट x F0 ते कॉस ओमेगा टी। तर हे ला भाग पाडण्याचे काम आहे आणि ही नष्ट करणारी संज्ञा आहे। विस्कस डिसिपेशन होते आणि या प्रकरणात ही अर्थातच शारीरिकदृष्ट्या फोर्स टर्मची मुदत रिस्टोरिंग करीत आहे। आम्हाला माहित आहे की अंमलबजावणीची मुदत आपल्या बल सिस्टमला कशी लागू करते। फ्रिक्वेन्सी ओमेगा, कारण आपल्याकडे ओमेगा आहे जेणेकरून बाह्य भागांची फ्रिक्वेन्सी
आता कदाचित अशी शक्यता आहे की जर कसे तरी तुमची बाह्य फ्रिक्वेन्सी ओमेगा आणि इतर भागांना भाग पाडणे ओमेगा 0 असलेल्या व्यवस्थेची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी तेव्हा ते अनुरूप असतात मग ते येतो परंतु इथला एकही महत्त्वाचा धडा म्हणजे फाय हा फ्रिक्वेन्सीसह एक सिस्टम देणारी शक्ती होय ही सिस्टम द्वारे प्रतिसाद देणार आहे ओमेगा सह फ्रिक्वेन्सी बँगलिंग केली आहे म्हणून कारण आपण येथे नॉन रेखीयतेच्या प्रभावांकडे पाहत आहोत मी ही संज्ञा मानली नसली तरीही सिस्टम अद्याप नॉन लिनियर तरीही ही संज्ञा आहे जी डिसिपेशन करणारी संज्ञा आहे तर त्याबरोबरच ही सिस्टम पुरेशी लिनियर नाही तर रिस्टोरिंग बल नॉन लिनियर आहे तर नॉन लिनता खरोखरच रिस्टोरिंग फोर्स टर्मच्या शब्दातून येते जेणेकरून सुलभ होईल आमच्या कार्याला कारण आम्हाला सध्या नॉन लिनियरतेचा प्रभाव शोधण्यात खरोखर रस आहे आम्ही प्रत्यक्षात सेट करू शकतो गॅमा 0 च्या समान असेल तर ही संज्ञा विचारात घेईल म्हणून याचा अर्थ असा की आता मी हे घेतो रेषीय सिस्टम आणि यामध्ये के एक्स ची रिस्टोरिंग करणारी आणि त्यास नॉन लिनियर पुनर्संचयित बलने पुनर्स्थित करणारी ही बल आहे म्हणजे याचा अर्थ असा की मला या के एक्सला या एम एक्स डबल डॉट प्लस एस एक्स सारख्या एखाद्या गोष्टीने F0 कॉस ओमेगा टी सारख्या बदलले पाहिजे जेथे हे S चे x एक नॉन लिनियर रिस्टोरिंग बल आहे तर सर्वसाधारणपणे ती एक x अधिक S2 x स्क्वेअर अधिक x3 x घन आणि इतर सह इन्फायनाईट सिरीज असू शकते आणि ही सर्व संख्या 1 2 आहे S3 आणि म्हणून ते सर्व स्थिर आहेत म्हणून सर्वसाधारणपणे आपल्याकडे या इतके कठीण समस्या असू शकतात हे एक विलक्षण अनिवार्य आहे नॉन लिनियर दुसरा क्रम डिफरन्शियल इक्वेशन तर प्रत्यक्षात हे नॉन रेषीय रिस्टोरिंग बल ज्यांची मी ओळख करून दिली खरोखर इन्फायनाईट सिरीज आहे ही खरोखर इन्फायनाईट सिरीज नाही परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये आपण फक्त करू शकता या एक x आणि x3 घनासारख्या दोन अटी प्रथम आपण प्रकरणाचा विचार करू जेव्हा एक सकारात्मक असेल तेव्हा आपण हे प्रकरण पाहू आणि x3 हे ऋण आहे म्हणून या प्रकरणात आपली रिस्टोरिंग बल x वर अवलंबून असेल आणि आपल्याकडे हे x आणि x घन हे xn आणि x घन च्या चिन्हावर देखील अवलंबून आहे म्हणून सकारात्मक बाजूने xn x घन असेल नकारात्मक विस्थापन बाजूने ते ऋण होणार आहे जर मी चे एक निश्चित केले तर ते सकारात्मक आणि नकारात्मक होण्यासाठी 3 आहेत असे होणार आहे की तुमच्याकडे असममित दोलन असणार आहेत आणि सुमारे x बरोबर आहे 0.4 समजा मी ही निवड केली आहे आणि दोघे सकारात्मक आहेत तर या प्रकरणात असे होते की नॉन लिनियर रिस्टोरिंग शक्ती x च्या कोणत्याही मूल्यावर किंवा कोणत्याही विस्थापनावर लिनियर रिस्टोरिंग बलपेक्षा जास्त असते हे लक्षात घेण्यासाठी आम्हाला हे कार्य रचणे आवश्यक आहे तर मी येथे S हा नॉन लिनियर रिस्टोरिंग शक्ती विस्थापन x चे कार्य म्हणून प्लॉट केला आहे तर आपण येथे हा निळा वक्र पाहू शकता जो S च्या 3 समान आहे 0 जर मी 0 च्या बरोबर 3 ठेवले तर याचा अर्थ असा होईल की मी रेखीय रिजममध्ये परत जात आहे तर रिस्टोरिंग बल आता विस्थापनाशी संबंधित सरळ रेषा आहे म्हणजेच R बेंचमार्क एक लिनियर बेंचमार्क आहे दुसरीकडे जेव्हा आपल्याकडे 0 पेक्षा 3 मोठे असतात जसे की या प्रकरणात उदाहरणार्थ म्हणून रिस्टोरिंग बल आणि विस्थापन या वक्राशी संबंधित आहेत जे डॅशेड ब्लॅक लाईन म्हणून दर्शविले गेले आहे तर ते वरच्या दिशेने वक्र आहे दुसरीकडे जर 3 हे नकारात्मक
पेक्षा कमी असेल 0 तर आपल्याला हा हिरवा वक्र मिळेल, जेणेकरून आपण याचा विचार केला तर अशा वस्तुमान आणि स्प्रिंग सिस्टमचा विचार कराल ज्या प्रकरणात आपले 3 हे 0 पेक्षा मोठे आहे त्याला बहुतेकदा कठोर वसंत ऋतू म्हणतात, आणि जेथे 3 0 पेक्षा कमी आहे अशा प्रकरणात बहुतेकदा सौम्य स्प्रिंग म्हणतात. तर आपण प्रश्न विचारू शकता पेंड्युलमच्या बाबतीत पेंडुलम केस लाइन कुठे आहे? साइन थीटा हे 3 फॅक्टो घन आहे आणि नंतर उच्च क्रमाच्या अटी आहेत. परंतु जर आपण फक्त या 2 अटींवर पाहिले तर मग हे प्रकरणाशी संबंधित असेल जेव्हा पेंड्युलम मृदू स्प्रिंग म्हणून विचारात घेतले जाऊ शकते. तर आता या पार्श्वभूमीवर आपण एक समस्या करूया जिथे सिस्टम वर परिणाम होत आहे आणि आम्ही नॉन लिनियर पृष्ठीय ठेवू. अनेक आठवड्यांपूर्वी रिस्टोरिंग बलच्या अटी आम्ही बेबंद स्ट्रिंगच्या या समस्येवर पाहिले तर आपल्याकडे एक तार आणि अनेक मणी जाळे आणि सर्वात साधी केस असेल जेव्हा आपल्याकडे फक्त एक स्ट्रिंग असते. म्हणून आम्ही अशा सिस्टमच्या दोलनांचा विचार केला आणि त्या केससाठी आम्ही सामान्य मोड फ्रिक्वेन्सी प्राप्त करतो. तर मी येथे तीच सिस्टम अनुलंबरित्या बदलत आहे या सारखे. तर माझ्याकडे हे 2 मुद्दे आहेत O1 आणि O2 आणि तेथे वस्तुमान आहे जे त्या मध्ये दर्शविले गेले आहे जे येथे निळा वर्तुळ म्हणून दर्शविले गेले आहे आणि त्यात वस्तुमान M आहे आणि ते च्या मध्यभागी ठेवले जाते. ही स्ट्रिंग जी O1 आणि O2 ला जोडते जेव्हा ते विचलित होत नाही. स्ट्रिंगची लांबी 12 आहे आणि जर आपण ला थोडेसे हलवा तर तार नवीन लांबी भांडवल येईल. आणि त्याहून अधिक महत्त्वाचे आहे आपण जे करत आहोत ते म्हणजे आम्ही ते देत आहोत या दिशेने आणि ते ला भागल्याने येथे हे आहे F0 कॉस ओमेगा टी. म्हणून मी या दिशेने भाग घेत आहे आणि x हे विस्थापन आहे या वर्टिकल मधील कोनीय विस्थापना. सुरुवातीला मी असे मानतो की त्या स्ट्रिंगमध्ये एक समान टेन्शन 0 आहे आणि आम्ही गतीचे इक्वेशन लिहू शकतो. तर mx डबल डॉट 2 t0 साइन थीटा च्या समान असेल कारण समान टेन्शन असेल स्ट्रिंगमध्ये 0 असल्याने. मी या फ्री बॉडी डायग्रॅममध्ये येथे दर्शविल्याप्रमाणे तेथे वर्टिकल आहे. वर्टिकल दिशानिर्देश कोसदेट दुसऱ्या च्या विरुद्ध दिशेने कार्य करणार नाहीत जेणेकरून ते ठेवतील ते त्याच मध्ये होतील. क्षैतिज विमान या दिशेने कोणतीही गती नाही म्हणून या दिशेने हा टीटाचे समर्थन या दिशेने किंमतः रद्द होईल. तर आडव्या दिशेने टेन्शनचे कंपोनंट ते जोडल्या जातील. तर तुम्हाला 2t मिळतील साइन थीटा. तर माझे मोशनचे इक्वेशन mx डबल डॉट अधिक असेल 2t0 साइन थीटा म्हणून मी d गृहीत धरत आहे. t0 हा स्ट्रिंगमधील एक समान टेन्शन आहे आणि जेव्हा मी त्यास थोडेसे खेचते तेव्हा t0 पुन्हा बदलत नाही. आपण असे गृहीत धरून ठेवणे हा एक प्रकारचा विचार आहे. जेव्हा आपण रेखीय रिजम मध्ये काम करता तेव्हा ते F0 सह ओमेगा टी च्या समान असते. आता या आकृतीच्या जिओमेट्रीपासून आपण ते साइन थीटा पाहू शकता. हे कॅपिटल L ने विभाजित केलेल्या x च्या समान असेल आणि ती कॅपिटल L मी त्यास L प्लस डेल्टा IL म्हणून लिहू शकतो. IL सामान्यत जेव्हा मी हे असे लिहितो हा डेल्टा L असतो तेव्हा सामान्यत L पेक्षा खूपच लहान असल्याचे मानले जाते. म्हणून जर मी बाहेर L घेतला तर ते असे लिहिले जाऊ शकते. म्हणून भाजककडे पहा ते असे लिहिले जाऊ शकते. L मध्ये मी म्हटल्याप्रमाणे 1 अधिक डेल्टा L द्वारा L डेल्टा L L ने खूप लहान आहे. तर आपण फक्त साइन थीटा घ्या. A हे x A च्या लहान L बरोबर असणे
असणे आणि जर थीटा लहान असेल तर हा प्रकारचा युक्तिवाद वैध आहे, म्हणजे अर्थ प्राप्त करणे खूप लहान लहान एल आणि भांडवल एल आहे जे आपण मूलतः समान केले आहे. म्हणून मी गतीच्या समीकरणातील साइन थीटा ने हे मूल्य एल द्वारे प्लग करतो आणि माझ्याकडे गतीचे हे इक्वेशन आहे. हा उपाय ओमेगाद्वारे MODOM द्वारे फक्त 0 आहे. या राजधानी झेडचा MP हा चुकीचा आहे आणि त्याचे 2 साइन ओमेगा ते वजा फायचे 2 साइन वाढले त्यामुळे विस्थापन दिसू शकेल, परंतु च्या विभाजनासंदर्भात एक फेज फरक कायम ठेवतो. आमच्यासाठी विस्थापन मध्ये फ्रिक्वेन्सीची ओमेगा असते जी ओमेगा शब्दाच्या फ्रिक्वेन्सी प्रमाणेच असते. तर ते काय आहे आता आपल्याला ची गरज आहे आणि काही अर्थाने ही लिनियर सिस्टमची स्वाक्षरी आहे. आता एक नॉन लिनियर प्रणाली आता मिळूया. आपण समान समस्या पाहतो परंतु रेखीय लिमिटमध्ये नाही. म्हणून मी पूर्वी असे मानतो की स्ट्रिंगमधील एकसमान टेन्शन आहे 0 जो आताही तसाच आहे. जेव्हा स्ट्रिंग थोडेसे दूर खेचले जाते तेव्हा टेन्शन कसा सुधारित करायचा हे बघेल आणि गतीचे इक्वेशन अजूनही समान आहे, परंतु आणि साइन थीटा करा हे नेहमीच्या भांडवलाच्या एलच्या बरोबरीचे आहे. परंतु आता मी हे कॅपिटल एल अधिक लहान एल म्हणून लिहू शकत नाही. मी असे समजू शकत नाही की भांडवल एल हे त्यापेक्षा थोडे वेगळे आहे. लिनियर सिस्टममधील एक लहान एल म्हणजे आम्ही जे केले आणि शेवटी आम्ही ते लहान एल ने x म्हणून लिहिले तर हे दोन्ही शक्य नाहीत. मला L ठेवण्याची आवश्यकता आहे कारण ते भांडवल आहे म्हणून ते जसे आहे तसे ठेवणे आवश्यक आहे. तर माझे मोशनचे इक्वेशन आहे हे mx डबल डॉट म्हणजे ऋण 2t2 साइन इनटू साइन थीटा 2 f0 स्यूज ओमेगा. आता जेव्हा आपण स्ट्रिंगचे विस्थापन x ने करता तेव्हा हा टेन्शन नाही, म्हणून तणाव डजंट समान राहतो. जेव्हा ते रेस्ट पोझिशन असते तेव्हा टेन्शन 0 नाही आणि जेव्हा आपण हे थोडेसे वेगळे करता तेव्हा टेन्शन बदलला आहे आणि तो आता कॅपिटल आहे. आम्ही अद्याप असे मानतो की त्याचा एक समान तणाव परंतु स्वतः टेन्शनचे मूल्य बदलले आहे. आता मी या तणावासाठी एक एक्सप्रेशन लिहू शकतो कारण मी S म्हणून म्हणतो ती रिस्टोरिंग बल आहे प्रति युनिट लेंथ, कारण ती केवळ एक युनिट लांबीचे रिस्टोरिंग बल करते जसे की स्टिफनेस कॉन्स्टंट. तर टी 0 अधिक होणार नाही. लांबीच्या भांडवलामध्ये बदलाने गुणाकार केला आहे एल वजा लहान एल. जसे आपण पाहू शकता भांडवल एल ही नवीन लांबी आहे जी थोडी किंवा पेक्षा मोठी आहे मूळ लांबी जी लहान एल आहे. म्हणून मी या दिशेने थोडासा भाग हलवल्यावर टेन्शनसाठी ही माझी एक्सप्रेशन असणार आहे. तर आता मी सबस्टिट्यूट च्या या समीकरणात t चे हे मूल्य बदलू आणि हेच मी वर जात आहे. फक्त एक स्मॉल पुनर्रचना आपल्याला हे इक्वेशन देईल. आता मला इतर पॅरामीटर्सच्या बाबतीत L साठी एक्सप्रेशन करायचे आहे. तर जर आपण या वर परत गेला तर आपल्याला दिसेल की हा त्रिकोण माझ्याकडे आहे. मी लहान L आणि x च्या दृष्टीने कॅपिटल L लिहिण्यासाठी वापर करू शकतो जेणेकरून मी येथे काय करणार आहे तर कॅपिटल L स्क्वेअर हे लहान L स्क्वेअर प्लस x स्क्वेअर बरोबर आहे. L साठी एक्सप्रेशन मिळविण्यासाठी स्क्वेअर रूट घ्या आपल्याला हे आणि वर मिळते शेवटी ते येथे उकळते. आता आपल्यावर परत येऊ. हालचालींचे इक्वेशन येथे विशेषतः मला येथे या संज्ञेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. ही पहिली टर्म. तर हे संपूर्ण इक्वेशन थोड्या वेळाने पुन्हा एकत्र करेल परंतु L चे हे मूल्य वाढवून ही संज्ञा सुलभ करेल जे आपल्याला आता मिळाले. येथे मी येथे फक्त प्रति L प्रतिस्थापित केले म्हणून प्रथम टर्म वजा 2t0 x ने विभाजित केले हे क्वांटिटी
आणि पुढची मुदत -2 आहे। L मध्ये x ला L ने भागून, तर हे आहे। आणि शेवटची संज्ञा 2x आहे, जे या क्वांटिटीमध्ये ने विभाजित केले आहे, म्हणून मी येथे L साठी आधीच प्रतिस्थापित केले आहे। म्हणून मी या सर्व गोष्टी आता केल्या आहेत। आपण येथे पाहाल की भाजकमध्ये इथे आहे, माझ्याकडे हे स्क्वेअर रूट अधिक x स्क्वेअर मूळ आहे, येथे L स्क्वेअर आणि येथे आहे। तर आता मी अंदाजे 1000 पटीने प्रमेय किंवा बायनॉमियल एक्सपान्शनचा वापर करून करणार आहे। जर मी हे घेतले आणि फक्त प्रथम पद ठेवले, तर x स्क्वेअर टर्ममुळे नॉनलाइनर होते, तर ते 1 वजा आहे। तर 1 अधिक x स्क्वेअर रूटमधून L स्क्वेअर हे 1 वजा x स्क्वेअर 2L स्क्वेअर इतके आहे। तर आपण पाहाल की मी बायनोमियल थिअरम वरून बदलले आहे, म्हणून सर्व गुणाकार करा आणि तुम्हाला लक्षात येईल की 2 अटी आहेत, अधिक 2xx आणि वजा 2xx दोन्ही रद्द होतील आणि येथे x घन टर्मसह 2 अटी आहेत, मी त्यांना एकत्रित गोळा करेन जेणेकरून ते होईल। मला ने गुणाकार करणे आवश्यक आहे, याला L ने गुणाकार करा आणि याला L ने भागा। जर मी ते केले तर माझ्याकडे भाजकामध्ये L घन असेल, या टर्मप्रमाणेच अंशात x क्यूब आहे। तर आता सर्व अटी एकत्रित करून हे आहे माझ्याकडे आहे, ते सोपे आहे। आता आपल्या मोशनच्या इक्वेशनकडे परत जाऊ, म्हणजे याचा अर्थ असा की मी या वर परत जात आहे आणि आता मला या टर्मसाठी एक अतिशय सोपी एक्सप्रेशन मिळाली आहे, जे मी येथे वापरेन, परंतु इतर 2 अटी ज्या आहेत आणि हे आधीसारखे राहतील। तर आपण पाहू शकता की जेव्हा मी हालचालीच्या इक्वेशनकडे परत जातो, तेव्हा ही संज्ञा असे होण्यापूर्वी कायम राहते, सक्तीच्या पदाप्रमाणेच राहते आणि मी हे येथे फक्त बदलले आहे। या सह माझे इक्वेशन x दुहेरी बिंदू सुलभ करेल वजा S1 ते x वजा पर्यंत S3 इन x क्यूब अधिक F0 बाय m कॉस ओमेगा टी। त्यामुळे माझ्याकडे सिस्टमसाठी हे गतीचे सोपे इक्वेशन आहे आणि आपण पाहू शकता की हे रेषीय आहे, म्हणून येथे नॉन लिनियर या शब्दावरून आता येथे जर लहान असेल तर आपण असे समजू शकतो की सोल्यूशन टाइपचा एक प्रकार आहे ओमेगा टी। तर ए पुन्हा एक अँप्लिट्यूड हे निश्चित केले पाहिजे जर आपल्याला पूर्ण समाधान हवे असेल तर, परंतु आता ते येथे करणार नाही, जेणेकरून मी हे सबस्टिट्यूटच्या इक्वेशनमध्ये बदलू। मला हे पुढील समीकरण मिळेल, मला फक्त x ची गणना करण्याची आवश्यकता आहे। x एकापासून कॉस ओमेगा टी गणना x बिंदू आणि x दुहेरी बिंदू आणि या इक्वेशनमध्ये प्रतिस्थापित करायचे आणि ते मला देणार आहे हे। आता हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दिसेल की मला ही संज्ञा मिळेल कॉस घन ओमेगा टी। इतर 2 संज्ञांमध्ये फक्त कॉस ओमेगा टी समाविष्ट आहे, म्हणून मी त्यांना प्रत्यक्षात सर्व एकत्र ठेवू शकतो, परंतु हे कॉस क्यूब ओमेगा टी मला एका प्रकारच्या लिनियर मार्गाने लिहायचे आहे ओमेगा टी स्वतः वापरून। तर ओळख त्रिकोणमितीय ओळख साठी वापरा घन ओमेगा टी, जे 4 ने 3 आहे कॉस ओमेगा टी प्लस 1 कॉस 3 ओमेगा टी। म्हणून एकदा आपण ते आणि मध्ये ठेवले की अटी एकत्रित करा, तुम्हाला दिसेल की एक ओमेगा आहे टी टर्म आणि दुसरा 3 ओमेगा टी संज्ञा आहे आणि नंतर उर्वरित सर्व काही हे पूर्ण स्थिर आहे। हे एक स्थिर आहे आणि हे देखील एक स्थिर आहे। तर येथे विघटन म्हणजे x चा एक टी शोधा
आपण हे इक्वेशन समाकलित केल्यास आपण ते करू शकता। दोनदा हे करणे खूप सोपे आहे, जेणेकरून मी प्रथम त्यास समाकलित केले की मला हे इक्वेशन मिळेल आणि अर्थातच गतीचे स्थिर असणे, आणि जेव्हा मी हे दुसऱ्या वेळी समाकलित करतो तेव्हा मला सेटच्या हालचालीचे हे इक्वेशन मिळेल, इंटिग्रल ते 0 पर्यंतचे दोन स्थिरांक। याचा अर्थ असा की काही प्रकारच्या प्रारंभिक परिस्थितीशी संबंधित असेल, इंटिग्रँड्सचे ते दोन स्थिरांक 0 आहेत। आता माझ्याकडे हे उपाय पहा, तर हा पहिला शब्द आहे ज्यामध्ये हा कॉस ओमेगा आहे आणि दुसरी टर्म आहे ज्यात कॉस 3 ओमेगा टी आहेत। म्हणून जर तुम्हाला आठवत असेल तर आमच्या गतीच्या मूळ इक्वेशनमध्ये 3 ओमेगा नव्हता, तर होसिंग टर्म ओमेगा च्या फ्रिक्वेन्सीवर ऑसिलेटरला भाग पाडत होता, नॉट 3 ओमेगा। असे कसे तरी सिस्टमच्या नॉन लिनियरतेमुळे च्या फ्रिक्वेन्सीचे हार्मोनिक उत्पादन झाले आहे। तर या सोल्यूशन ची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहूया, म्हणजे एक उपाय फ्रिक्वेन्सी ओमेगा ओक्साटोक्ससह आणि तसेच वारंवारता 3 ओमेगा सह असामान्य, कारण जर ती एक लिनियर सिस्टम असेल आणि आपण फ्रिक्वेन्सी ओमेगासह सेट करता यावरही उपाय ओक्साडेनाने वारंवार ओमेगा तो डझंटमध्ये अतिरिक्त फ्रिक्वेन्सी किंवा अतिरिक्त हार्मोनिक्स तयार केला, परंतु कसे तरी ते नॉन लिनियर प्रणाली आणि दुसरे म्हणजे साठी सत्य नाही, अँप्लिट्यूड अनबाउंडेड मॅनर इतके वाढले नाही। त्याचे कारण म्हणजे सिस्टमची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी जी आपण लिनियर प्रणालीच्या बाबतीत एक क्वांटिटी म्हणून ओळखली। तर लक्षात ठेवा की जर आपण कोणतीही लिनियर प्रणाली घेतली तर सिस्टमची आपली नैसर्गिक फ्रिक्वेन्सी म्हणून आपण कॉल करू शकता असे काहीतरी आहे जे अँप्लिट्यूड अवलंबित होते, मुळात गणना करणाऱ्या वेळेचा कालावधीच्या संख्येच्या ऑसिलेटरचा कोणताही विपुल अवलंबित्व नाही। दुसरीकडे एका नॉन लिनियर प्रणालीमध्ये नैसर्गिक फ्रिक्वेन्सी किंवा अँप्लिट्यूड अवलंबून, म्हणून नेट प्रभाव असे आहे, कमी आणि उच्च एम्प्लिट्यूडवर नैसर्गिक वारंवारता ते खूप वेगळे आहे। तर तुमच्या गतीच्या इक्वेशनमध्ये तुमचा विघटन करणारा असल्यास हे काय करेल, अँप्लिट्यूड फक्त अनबाउंडेड मॅनर अनियोजित पद्धतीने वाढणार नाही, कारण सिस्टमच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीशी कधीच जुळत नाही। जेव्हा 3 सकारात्मक असेल तेव्हा प्रकरण कधीही योग्य होणार नाही। तर ही संज्ञा येथे लक्षात ठेवा, आपल्याला प्रतिसाद कर्व मिळेल असे काहीतरी असेल। तर विशेषतः आपण यालाच उष्ण वसंत ऋतूची मर्यादा म्हणू शकता, आणि जर x3 नकारात्मक असेल तर आपण सॉफ्ट स्प्रिंग घटकसह समाप्त व्हाल, हा प्रतिसाद कर्व आहे। तर पुन्हा यावर जोर देण्यासाठी आपल्याकडे रेसोनन्सेस असणार नाहीत। हे असे नाही की मध्ये नॉन लिनियर प्रणाली आणि खरं तर काही अतिशय असामान्य गोष्टी घडू शकतात, उदाहरणार्थ कारण हा प्रतिसाद कर्व थोडा असामान्य आहे, आपल्याकडे वक्रामध्ये उडी असू शकतात कारण हे कार्य शांत एकल मूल्य नाही। ओमेगाच्या दिलेल्या मूल्यासाठी आपल्याकडे दोन भिन्न मोठेपणा असू शकतो, म्हणून दोन अँप्लिट्यूड दरम्यान फास्ट जंप असू शकतात, म्हणून हे सर्व अरेखीयतेचे आवश्यक परिणाम आहेत। तर मध्ये या दोन वर्गांनी एकत्र घेतले, आम्ही च्या तपश्चर्येमध्ये पेंड्युलमचा परिणाम पाहिला ज्याचा डिसिपेशन झाला नाही, आणि या वर्गात आपण जे पाहिले त्याचा परिणाम सक्तीच्या पेंड्युलमच्या बाबतीत नॉन रेखीयतेचा प्रभाव आहे। आम्ही चा डिसिपेशन करण्याबद्दल खरोखर काळजी घेतली नाही, जे आपण करू शकता जे बदलू शकत नाही। यापैकी बरेच परिणाम